येवला तालुक्यातील चिचोंडी गावामध्ये गुरु शिष्याची नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याने भव्य मिरवणूक काढत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नर्मदा परिक्रमेचा 3,500 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 95 दिवसात पूर्ण केल्याने 20 जानेवारी रोजी येवला तालुक्यातील चिंचोडी गावातून गुरुवर्य हरिभक्त पारायण आरतीताई शिंदे शिवकृष्ण सेवाधाम वारकरी शिक्षण गुरुकुल भोकर तालुका श्रीरामपूर तसेच नवनाथ लहिरे व ज्ञानेश्वर लहिरे यांची भाची मोनाली सचिन कळमकर राहणार चिचोंडी तालुका येवला या दोनही गुरु शिष्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केल्याने गावातून अश्वघोड्यांच्या रथातून सनई बेंजोच्या मधुर स्वरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी रांगोळ्यांची सजावट करून या गुरु शिष्यांचं औक्षण केले. नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा मातेच्या उगमस्थानापासून तिच्या काठाने फिरत पुन्हा उगमस्थानाकडे येणं. भारतामध्ये 7 नद्या पवित्र मानल्या जातात. त्यापैकी गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, सिंधू, कावेरी यामध्ये नर्मदा ही 3ऱ्या क्रमांकावर. नर्मदेला रेवा नदी या नावानेही ओळखलं जातं. ही एकमेव नदी आहे जी उलट्या दिशेने वाहते. नर्मदा ही पूर्व पश्चिम वाहते कारण हिचा उतार त्या दिशेने आहे. नर्मदा ही नदी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यातून वाहते. हिच्या काठावर सर्व शिवलिंग मंदिरे महाराष्ट्रात तसं इतर राज्यातील भाविकही पायी परिक्रमा पूर्ण करतात. मोनाली सचिन कळमकर यांनी अवघ्या 95 दिवसात ही नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केली. त्यांचा सर्वच ठिकाणून अभिमान व्यक्त केला जातोय. या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण गुरुवर्य आरतीताई शिंदे यांच्या हरी कीर्तनाचा कार्यक्रमही पार पडलाय. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी परिसरातील तसेच गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोनाची माझी परिक्रमा आम्ही श्रद्धेनं केली, पण खरं मा नर्मदा मैयानं आमच्याकडून पूर्ण करून घेतली. असं वाटत नव्हतं एवढा कठीण असणारा प्रवास आमच्याच्यानं शक्य होईल किंवा आम्ही खूप थकून जायचो. तिच्यापेक्षा तर मी जास्त थकायचे, पण ती तशी फार दमदार आहे. सगळं काही धुणं भांडे घासणं म्हणजे आम्ही कधी कधी स्वतः बनवूनही खावं लागायचं. ती मला म्हणायची, ताई तुम्ही जर आराम करा, मी करते. पण तसं व्हायचं नाही. मला असं वाटायचं नाही आश्रमाची सेवा आपल्याकडूनही घडली पाहिजे. पण खूप आणि एवढी ताकदवान की एवढं करून सुद्धा तितक्याच ताकदीनं उभं राहायची चालण्यासाठी. काही मला सोबतचे म्हणायचे, ताई तुमच्या दडपणामुळे चालत असेल बरं का. म्हणलं याला कसलं दडपण, उलट मलाच तिचं दडपण आहे. ती एवढी लहान असून चालते आणि मला एवढं खरं तर सहन होत नाही. मी थकून जाते, मी बसून घेते. पण खरं तर मैयानं दोघींचीही परिक्रमा अगदी सुखरूपपणे आमची पूर्ण करून घेतली. खरं तर आज मोनाचं भाग्य आहे की आज नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण करून अगदी सुंदर अशा पद्धतीनं हा गावामध्ये मिरवणुकीचा भव्य दिव्य सोहळा तिच्या परिवारानं आयोजित केला. हा या सगळ्या गावासाठी, नुसतं परिवारासाठी नाही तर हा गावासाठी सुद्धा स्वाभिमानाचा क्षण आहे की आपण जे करू शकत नाही, आपली गावाची लेक, आपली गावाची कन्या करत असेल तर खरं तर आज तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून तिचं अभिनंदन करा. आमच्या नर्मदा परिक्रमेचा अनुभव खरं तर मा नर्मदा मैयाच्या कृपेनं आमची परिक्रमा सुखरूप पूर्ण झाली. परिक्रमा करत असताना हर परिक्रमावासी आमचा अनुभव हाच असतो की जणू काही मैया सदैव परिक्रमावासींसोबतच आहे. हा अनुभव प्रत्येक परिक्रमावासी घेत असतो. परिक्रमाच्या या कालावधीमध्ये मैया निश्चितचपणानं हर वेळेला आपण कोणती एखादी संकल्पना आपल्या मनामध्ये आली किंवा एखादी भूमिका मनामध्ये आली की मैया कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती पूर्ण करत असते. मग कोणतंही असू द्या, एखाद्या वेळेला कधी भोजनाचं मागं पुढं झालं तरी मैया कुणाच्या तरी माध्यमातून पाठवून त्या ठिकाणी परिक्रमावासियांना, तिच्या साधकांना भोजनाची व्यवस्था करते. खूप वेळेला मैया जणू काही परिक्रमावासियांसोबतच आहे असा हर परिक्रमावासी अनुभव घेत असतो. आणि मैयाचे अनुभव येणारे परिक्रमावासियांसाठी खूप आगळेवेगळे आहे. शब्दात तर मैयाचं वर्णन आम्ही करू शकत नाही, पण खरंच अमरकंठकवाली मैया बोली झाली हे वाक्य मैयाला खरं शोधतं. खूप सुंदर असणारा हा नर्मदा मैयाचा प्रवास. आम्ही ही परिक्रमा पूर्ण केली नाही तर आमची मोना आणि मी प्रत्यक्ष नर्मदा मैयानं आमची ही परिक्रमा आमच्याकडून पूर्ण करून घेतली. आणि ही मैयाची कृपा अशी सदैव आमच्यावरती राहो, आमची मैयाच्या चरणी प्रार्थना.
स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.